सर्वांना नमस्कार। आपण परत एकदा घोषणा देऊयात। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपल्या मंगळवार पेठ परिसरातील आपण सर्व उपस्थित रामभक्त बंधू भगिनी, या मंडळाचे सर्व तरुण तडफदार कार्यकर्ते, आजचा दिवस अतिशय आनंदाचा, भाग्याचा आणि अद्भुत असा आहे। सुमारे 500 वर्ष कोट्यावधी हिंदू समाज ज्याची प्रतीक्षा करत होता, तो आजचा दिवस उगवलेला आहे। एका कवीनं आपल्या कवितेत असं म्हटलेलं आहे, एका कवीनं असं म्हटलेलं आहे, शतके जास्त व तिष्ठियले इथे, स्वप्न आज साकारले, जन्मभूमीवर श्रीरामांचे मंदिर साकारले। आज या जन्मभूमीवरती साकारलेल्या मंदिरामध्ये बालरूप असलेल्या राघवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। हा 500 वर्षाचा संघर्ष आपल्या हिंदू समाजानं अतिशय श्रद्धेनं, संयमानं, दृढतेनं आणि प्रभू रामचंद्रांवरती विश्वास ठेवून लढवला। या 500 वर्षाच्या संघर्षाची गाथा आपल्या सगळ्यांना सदैव प्रेरणा देते आहे। आज आपल्याला या गाथेचं स्मरण होत आहे। इथं माझ्या मागच्या बाजूला जो फ्लेक्स लावलेला आहे, त्या फ्लेक्समध्ये या 500 वर्षातल्या प्रमुख घटनांचं वर्णन केलेलं आहे। 1528 पासून हा संघर्ष जो सुरू झाला, तो संपला 2019 मध्ये, ज्या दिवशी आपल्या स्वतंत्र भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानं आपल्या हिंदू समाजाच्या बाजूनं निकाल दिला आणि त्या दिवसापासून या भव्य अशा राम मंदिराचं काम सुरू झालं। या संघर्षामध्ये कोण सहभागी होते? या संघर्षामध्ये देशामधील हजारो लाखो असे साधू पुरुष, संत सज्जन, आबाल वृद्ध, स्त्रिया या सगळ्या सहभागी होत्या। आपल्या भारतामध्ये शीख संप्रदायाची आपल्या सगळ्यांना ओळख आहे। त्या शीख समाजाचे जे 10वे गुरु आहेत, गुरु दशमेश असं ज्यांना म्हटलं जातं, त्या गुरु गोविंद सिंगांनी औरंगजेबाच्या सैन्यासाठी लढण्यासाठी म्हणून आपल्या साथीदारांना त्या ठिकाणी पाठवलं। भीषण लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये जे शौर्य या सगळ्या मंडळींनी गाजवलं, त्याच्यामुळे औरंगजेब अतिशय थक्क झाला। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या लढाईमध्ये अंतिम आणि निर्णायक विजय मिळाला नाही। याच मालिकेमध्ये पुढे चालून 76 वेळा एकूण लढाया झाल्या। या लढायांच्यामध्ये जसं पुरुषांचं योगदान आहे, तसं स्त्रियांचं देखील योगदान आहे। स्त्रियांनी देखील या राम मंदिरासाठी बलिदान दिलेलं आहे। त्यामुळं आजच्या या आनंदाच्या दिवशी आपल्याला आठवण होते की या संघर्षामध्ये ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, अशा स्त्री पुरुषांची नावं कुणाची म्हणून घ्यायची आणि किती म्हणून घ्यायची, नावं घेता घेता एक दिवस सरेल, अनेक दिवस सरतील। या सगळ्या हुतात्मा झालेल्या बलिदानी रामभक्तांना आपण विनम्रपणानं स्मरण करूयात। यह कल कल छल छल बहती, क्या कहती गंगाधारा, सदियों से बहता आता पुण्य प्रवाह हमारा। या भारतभूमीमध्ये संस्कृतीचा प्रवाह नेमका किती सुरू झाला, कधी सुरू झाला, हे निश्चितपणे कुणालाही सांगता येत नाही। परंतु या प्रवाहामध्ये ज्या महापुरुषाने आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये देवत्वाची प्राप्ती केली, असे ते प्रभू श्रीरामचंद्र आहेत। प्रभू श्रीरामचंद्रांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल असं म्हटलेलं आहे बुधकौशिक ऋषींनी, चरितम रघुनाथस्य षटकोटी प्रविस्तरम एकैकक्षरम पुंसा महापातकनाशनम।
म्हणजे प्रभू श्रीरामांचं चरित्र असं आहे की ज्याच्यावरती शतकोटी स्वरूपाचं काव्य लिहिलं जाऊ शकतं, परंतु त्याच्यातला एक एक शब्द जर आपण धारण केला तर तो एक एक शब्द आपल्या जीवनामधली सर्व पातकं धुवून काढेल. कसे होते प्रभू श्रीराम? आपल्या सगळ्यांना प्रभू श्रीराम माहिती आहे, ते आपल्या पित्याच्या वचनासाठी वनवासात जाणारे, आपल्या मातेला दिलेल्या पित्याच्या वचनाची पूर्ती करण्यासाठी क्षणार्धात, ज्यांचा दुसऱ्या दिवशी आता राज्याभिषेक होणार आहे, राज्यावरती येऊन ते राज्यकारभार बघणार आहेत, अशा क्षणी माता त्यांना सांगते की तुझ्या पित्याने मला वचन दिलेलं आहे आणि त्या वचनाची पूर्ती म्हणून तो त्या वनवासात जा. ऋषी वाल्मिकींनी आपल्या रामायणामध्ये असं लिहिलं आहे की ज्या वेळेला आपल्या पित्याची आज्ञा हे श्रीरामांना कळाली, त्यावेळेला त्यांच्या मुखावरती कोणत्याही प्रकारचे संतापाचे, रागाचे अथवा औदासिन्याचे भाव आले नाही. त्यांनी सहजपणानं हा भाव धारण केला. परंतु बंधू भगिनींनो, रामप्रभूंच्या कार्याचं वेगळेपण मला कशात वाटतं? मला ते वाटतं ते दोन गोष्टींमध्ये वाटतं. महर्षी वाल्मिकींनी रामायणामध्ये असं म्हटलं की 12व्या वर्षी विश्वामित्र ऋषींच्या बरोबर जाऊन प्रभू रामचंद्रांनी मारीच आणि सुबाहू या 2 राक्षसांना शासन केलं. त्यानंतर जनकनंदिनी सीतेशी त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर ते अयोध्येमध्ये परत आलेत. पुढची 12 वर्ष या पतीपत्नींनी अयोध्येमध्ये एक राजकुमार आणि राजकुमाराची पत्नी म्हणून वास्तव्य केलं आहे. अजून ते राज्यावरती आलेले नाही आहेत, त्यांच्या हाती सत्ता मिळालेली नाही आहे, परंतु त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांचा व्यवहार याचा प्रभाव सगळ्या अयोध्येवासियांच्या मनावरती इतका पडला की बरोबरच्या 3 राजकुमारांपेक्षा, म्हणजे ज्याच्यामध्ये भरत आहे, ज्याच्यामध्ये लक्ष्मण आहे, ज्याच्यामध्ये शत्रुघ्न आहे, यांच्यापेक्षा देखील प्रभू श्रीरामांच्या या वागण्या बोलण्याचा प्रभाव हा अयोध्यावासियांच्या मनावरती प्रचंड पडला. आणि महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात आपल्याला बघायला मिळतं की ज्या वेळेला प्रभुराम वनवासाला निघाले त्यावेळेस संपूर्ण अयोध्येमध्ये हजारो लोकांच्या अयोध्येमध्ये केवळ 2च व्यक्तींना खुशी झालेली होती. त्याच्यामधली एक व्यक्ती होती ती म्हणजे माता कैकेयी आणि दुसरी व्यक्ती होती तिच्या मनामध्ये हा विषारी संकल्प भरवून देणारी कुबडी असणारी दासी मंथरा. हे 2 लोक सोडले तर अन्य कोणत्याही अयोध्यावासियाच्या मनामध्ये या घटनेला आनंद झाला नाही. आपल्याला माणसांच्याबद्दल आनंद केव्हा होतो? तर ज्या वेळेला तो माणूस आपल्या सुखादुःखामध्ये सहभागी होतो, आपला वाटतो. हे विलक्षण कौशल्य प्रभू श्रीरामचंद्रांनी आत्मसात केलेलं होतं. प्रभू श्रीरामांचं निस्सीम प्रेम अयोध्यावासियांच्यावरती होतं, तसंच अयोध्यावासियांचं देखील प्रेम त्यांच्यावरती निस्सीम होतं. आपण कल्पना करू शकतो की हजारो वर्षापूर्वी त्या अयोध्येमध्ये राजरथामध्ये बसून श्रीराम निघालेले आहेत, माता सीता त्यांच्याबरोबर निघालेली, लक्ष्मण निघालेला आहे आणि त्यांच्या मागे हजारो स्त्री पुरुष आबालवृद्ध आपल्या घरादाराचा, आपल्या संपत्तीचा त्याग करून त्यांच्याबरोबर ती वनामध्ये जाण्याला सिद्ध झालेले आहेत. आपण आज कल्पना करूयात की आज एखाद्या अशा अधिकारी पुरुषाच्या जीवनामध्ये न जाणं असा दुर्दैवी प्रसंग आला जो सत्तेवरती येणार आहे आणि त्याला येत्या दिवसात सांगितलं की तू आता सत्तेवरती नाहीत आणि आता तू या सत्ता सोडून, सत्तेचं केंद्र सोडून तू आता जंगलामध्ये जायचं आहे. त्याच्यामागे जायला किती लोक तयार होतील? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यामुळं प्रभू श्रीरामांचं प्रजेवरती असणारं उत्कट प्रेम हे आपल्याला सदैव मार्गदर्शक आहे. अजून एक मुद्दा मला आपल्या सगळ्यांना सांगायचा आहे. तो मुद्दा म्हणजे समाजामध्ये जे वंचित घटक आहेत, जे शोषित घटक आहेत, त्यांच्यावरती असणारं प्रभू श्रीरामांचं आत्यंतिक प्रेम. एका कवीनं असं म्हटलं की आपल्या ओंजळीमध्ये आपण फुलं जर घेतली तर आपले दोन्ही हात सारखेच सुगंधित होतात. ती फुलं असा विचार करत नाहीत की हा माझा उजवा हात आहे तो जास्त सुगंधित झाला पाहिजे आणि हा माझा डावा हात आहे तो कमी सुगंधित झाला पाहिजे, कारण उजवा हात डाव्या हातापेक्षा श्रेष्ठ आहे. तसं प्रभू श्रीरामांचं चरित्र असं आहे की त्यांनी आपल्या मातापित्यांवरती प्रेम केलं, बंधूवरती प्रेम केलं, पत्नीवरती प्रेम केलं, प्रजेवरती प्रेम केलं, परंतु ज्यांच्याशी त्यांचा आयुष्यामध्ये प्रथम संबंध आला अशा लोकांच्यावरती देखील प्रेम केलं. अयोध्येमध्ये बाहेर पडून ज्या वेळेला त्यांचा सारथी असलेल्या सुमंत्रानं त्यांना शृंगवेर पुरावापाशी नेऊन सोडलं, त्यावेळेला निषाद समूहाचा जो राजा आहे गुह, त्याची भेट झाली. निषाद समूह म्हणजे जंगलामध्ये राहणारे, एका अर्थानं नागरी संस्कृतीपासून दूर असणारे लोक.
परंतु वाल्मिकी ऋषींनी असं वर्णन केलं की ज्या वेळेला हा राजा गुह समोर आला त्यावेळेला श्रीरामांनी त्याला अतिशय कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं. जणू काही आपला एक आप्त आपल्याला अनेक वर्षांनी भेटतो आहे अशा प्रकारची भावना श्रीरामांच्या मनात होती आणि तीच भावना राजा गुहाच्या मनामध्ये होती. पुढे जाऊन ज्यावेळेला मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये माता शबरी अनेक वर्ष तपश्चर्या करत होती की ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम येतील आणि ते माझा पाहुणचार घेतील आणि माझ्या आयुष्याचा उद्धार होईल, त्या माता शबरीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर श्रीरामांनी अतिशय प्रेमानं तिच्या झोपडीतल्या स्वागत सत्काराचा स्वीकार केलेला आहे. जाता जाता अजून एक प्रसंग आपल्याला सांगितला पाहिजे की ज्या वेळेला ऋषी मित्रांच्या बरोबर प्रभू श्रीराम हे जनकनंदिनीशी विवाह करण्यासाठी मिथिलेला जायला निघाले. वाटेमध्ये त्यांना ऋषी गौतमांचा आश्रम लागला आणि त्या ठिकाणी अहिल्याची कथा त्यांना कळाली. अहिल्याच्या हातून एका अर्थानं दुष्कर्म घडलेलं होतं, पाप घडलेलं होतं, त्यामुळे सर्व लोकांच्या मनामधनं ती उतरलेली होती. परंतु प्रभू श्रीरामांनी त्यांना जवळ बोलावलं, त्यांना स्पर्श केला आणि त्यांचं जीवन बदलून गेलं. त्यामुळे श्रीरामांना एक विशेषण प्राप्त झालं, ते पतित पावन श्रीराम. जंगलामध्ये गेल्यानंतर राजा सुग्रीवाची भेट झाली, हनुमंताची भेट झाली. आयुष्यामध्ये प्रथमच ही भेट होत होती. यापूर्वी श्रीरामांचा आणि यांचा कधीही संबंध आलेला नव्हता, परंतु श्रीरामाचं कार्य म्हणजे आपलंच कार्य असं या सगळ्या मंडळींना वाटलं आणि अद्भुत पराक्रम या सगळ्या वानरसेनेनं करून दाखवला. जो राजा होता, ज्याच्याकडे अपरंपार संपत्ती होती, ज्याच्याकडे शौर्य होतं, ज्याच्याकडे सोन्याची लंका होती, ज्याच्याकडे विविध शास्त्रांचं अध्ययन होतं, परंतु एक गोष्ट मात्र त्याच्याकडे नव्हती, ती म्हणजे त्याचं चारित्र्य. प्रभू श्रीरामांच्याकडं रथ नव्हता, प्रभू श्रीरामांच्याकडे सारथी नव्हता, प्रभू श्रीरामांच्याकडे त्यावेळेला संपत्ती नव्हती, परंतु प्रभू श्रीरामांच्याकडे एकच गोष्ट होती, ती म्हणजे चारित्र्य. दिला शब्द आयुष्यामध्ये कधीही मोडला नाही आणि सोडलेला बाण कधीही परत घेतला नाही. त्यामुळे रामांचं वर्णन आपण असं करतो की ते एक वचनी आणि एक बाणी आणि एक पत्नी आहे. प्रभू श्रीरामांचं हे आदर्श स्वरूप हिंदू समाजाला तर मार्गदर्शक आहेच, परंतु आजचा मंगल दिवस असा आहे की या दिवसाच्या निमित्तानं हिंदू समाजानं एक विलक्षण अशी गोष्ट जगाच्या इतिहासामध्ये करून दाखवलेली आहे. या जगाचा इतिहास जर आपण बघितला तर तो रक्तरंगीत इतिहास आहे. धर्मांध लोकांनी जगामध्ये सर्वत्र थैमान घातलेलं आहे. आपल्या तलवारीच्या धारेवरती, आपल्या बंदुकांच्या नळ्यांनी, आपल्या तोफांनी, आपल्या बॉम्बस्फोटांनी त्यांनी जगभर रक्ताचे पाट वाहिलेले आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी हे धर्मांध पोचले त्या त्या ठिकाणी त्यांनी श्रद्धास्थानांना उद्ध्वस्त केलेलं आहे. 500 वर्षाच्या सतत संघर्षानं हिंदू समाजानं हे दाखवून दिलेलं आहे की या संघर्षामध्ये अंतिम विजय जो झालेला आहे तो हिंदू समाजाचा झालेला आहे. हिंदू समाजाला या विजयाच्या क्षणी आठवण कशाची होतीये? हिंदू समाजाला या क्षणी अत्याचाराची आठवण जरूर होतीये, परंतु ती आठवण अत्याचाराची मागं सोडून आता हिंदू समाज पुढं गेलेला आहे, पुढं निघालेला आहे. आणि हा हिंदू समाज काय म्हणतो? हिंदू समाज असं म्हणतो की हे संपूर्ण जे विश्व आहे ते मंगल झालं पाहिजे. या भूमीमध्ये जे ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, अशा प्रकारचं एक जीवन या भूमीवरती अवतरलं पाहिजे, हा संदेश भरतभूमीचा आहे. त्यामुळं आजची जी रामरायाची प्रतिष्ठापना आहे ती केवळ हिंदूंच्या श्रद्धेचा विषय नाही आहे, तो हिंदूंच्या तत्त्वज्ञानाचा विषय आहे, तो हिंदूंच्या आचाराचा विषय आहे, तो हिंदूंच्या व्यवहाराचा विषय आहे. आता इथून पुढे जगामध्ये आपल्याला सगळ्यांना एक संदेश द्यायचा आहे, तो म्हणजे हिंदूंचं तत्त्वज्ञान आहे ते विश्वबंधुत्वाचं तत्त्वज्ञान आहे. आम्ही जगामध्ये कुणाशी वैर केलेलं नाही, कुठल्याही देशावरती आम्ही कधीही आक्रमण केलेलं नाही. आम्हाला हे जग जिंकायचं आहे, पण ते जग जिंकायचं आहे कशामुळे? जग जिंकायचं आहे आम्हाला आपलेपणामुळं, जग जिंकायचं आहे आम्हाला विश्वबंधुत्वाच्या तत्त्वज्ञानामुळं. संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. त्यामुळे केवळ भारतातलेच आमचे बांधव आहेत हा संकुचित भाव हिंदू समाजाच्या मनामध्ये कधीच नाही. या पृथ्वीवरती जे जे जगता आहेत, जे अस्तित्व आहे, त्या सर्वांप्रती आमची बंधुतेची भावना आहे आणि ती बंधुतेची भावना आमच्या राष्ट्रीयत्वाचं जे प्रतीक आहे ते प्रभू श्रीरामांच्या आयुष्यात आम्हाला दिसतं. प्रभू श्रीरामांचा जर प्रवास आपण बघितला तर एक विलक्षण गोष्ट आपल्याला दिसते. अयोध्या कुठं आहे?
तर अयोध्या भारताच्या उत्तरेला उत्तर प्रदेशामध्ये आहे. परंतु श्रीरामांचा प्रवास कसा झालेला आहे, अयोध्येमधून ते निघाले वनवासाला जायला. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चित्रकूट पर्वतावरती आले. आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवटीमध्ये ते नाशिक ठिकाणच्या पंचवटीमध्ये राहिले आणि त्यानंतर ते दक्षिण दिशेला जाऊन रामेश्वरला त्यांनी सेतू बांधला आणि सेतू उल्लंघून ते लंकेमध्ये गेले. म्हणजे हे बघता बघता आपल्या देशाचा पूर्ण असा जो उत्तरेपासून दक्षिणेचा प्रवास प्रभू रामचंद्रांनी केला. त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांचं अवतार कार्य पुढे नेणारे भगवान श्रीकृष्णांचं जर आपण जीवित कार्य बघितलं तर त्यांचा जन्म मथुरेमध्ये झाला. परंतु पराक्रमासाठी नरकासुराचा वध करण्यासाठी म्हणून ते आसामला प्राग ज्योतिषपूरला गेले आणि शेवटी त्यांनी आपली राजधानी वसवली ती द्वारकेला. त्यामुळे भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून ते पूर्वोत्तर राज्यामध्ये या श्रीकृष्णांचा व्यवहार झालेला आहे. असा सर्व भारत प्रभू श्रीरामांनी, भगवान श्रीकृष्णांनी आणि भगवान शंकरांनी व्यापून उरलेला आहे. आज ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्याच्यामध्ये एक विलक्षण योग आपल्याला बघायला दिसतो. ही विलक्षण मूर्ती घडवली आहे कुणी? आपण सगळ्यांनी दुपारी प्रत्यक्ष दर्शन प्रभू रामांचं आपल्या घरामध्ये बसून आपल्या ठिकाणी बसून घेतलं. काय ते सात्विक भाव आहेत, काय ते प्रसन्न भाव आहेत, काय ते पावित्र्य आहे. ही मूर्ती घडवली आहे कोणी? ही मूर्ती घडवली आहे कर्नाटकामधल्या अरुण नावाच्या एका शिल्पकारानं आणि ती मूर्ती विराजमान कुठं झाली आहे तर उत्तर प्रदेशामधल्या अयोध्या शहरामध्ये. त्यांची पूजा करणारे कोण आहेत तर त्यांची पूजा करणारे आपले माननीय पंतप्रधान. त्यांचा जन्म गुजरात राज्यातला आहे. त्यांना पूजा सांगणारे, त्यांना शेवटी संकल्प देणारे कोण आहेत तर ते आपल्या महाराष्ट्रातले स्वामी गोविंददेव गिरी आहेत. हे सगळं बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की आजच्या राम मंदिरामध्ये एक विलक्षण योग साधला गेला आहे जो प्रभू रामांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये करून दाखवला. ते म्हणजे सगळ्या भारताला एकत्र त्या ठिकाणी जोडलेलं आहे. आता या भारताच्या मंदिरामध्ये आपण निःसंशयपणे भेट देणार आहोत. आज आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही, दूरदर्शनच्या माध्यमातून आपण दर्शन घेतलेलं आहे. परंतु आजच्या या पवित्र दिनी, आजच्या या मंगल दिनी आपण एक संकल्प करूयात की लवकरात लवकर आपण प्रत्यक्ष दर्शनासाठी अयोध्येमध्ये जाणार. आपण त्या प्रत्यक्ष मंदिरामध्ये जाणार आणि त्या मंदिरामध्ये जात असताना आपल्या सगळ्यांची भावना कशी असली पाहिजे? इस मंदिर में लेकर आना राष्ट्र भावना अंतर की, इस मंदिर में लेकर आना राष्ट्र भावना अंतर की, इसी भाव से करो अर्चना भरत भूमि के गौरव की. राष्ट्रीयता का प्रतीक आज, राष्ट्रीयता का प्रतीक आज सरयू तट पर उभरा है. राष्ट्रीयता का प्रतीक आज सरयू तट पर उभरा है. जन्मभूमि पर रामलला का भव्य मंदिर बना है, भव्य मंदिर बना है. अशी राष्ट्रीयत्वाची भावना घेऊन आपण त्या मंदिरामध्ये जाऊयात आणि प्रभू श्रीरामांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं आहे ते आपल्या जीवनामध्ये घेऊयात. आपल्यामधूनच या प्रभू श्रीरामांचे जे अनुयायी आहेत, जे सहचर आहेत, ते साथीदार आहेत, ते आपल्यामधूनच उत्पन्न होणार आहेत. ज्यांच्यामध्ये राज्य स्वतःला मिळालं असताना देखील त्या राज्याचा त्याग करणारे आणि माझं राज्य नको तू राज्य घे असा सांगणारा भरत आहे. याच रामचरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आपला बंधू राम वनामध्ये निघाला आहे. लक्ष्मणानं वनात जाण्याची कोणतीही गोष्ट नाही, कोणतीही वचन दिलेलं नाही आहे. परंतु आपला भाऊ दुःखात आहे, त्याच्याबरोबर मी दुःखात का असेना पण मी साथ देणार आहे असंच देणारं बंधुप्रेम आपल्याला हवं आहे. माझे पती ज्या वेळेला वनामध्ये निघालेत त्यावेळेला मी इथं राहून महालामध्ये ऐश्वर्याचा भोग घेऊ शकत नाही असं सांगणारी माता सीता आमचा सदैव आदर्श आहे. त्यामुळे या भूमीचा आदर्श जसे श्रीराम आहेत तशी माता सीता देखील या भूमीचा आदर्श आहे. बंधू भरत देखील या भूमीचा आदर्श आहे. बंधू लक्ष्मण देखील या आदर्श आहे. आणि ज्या हनुमंताचं वर्णन केलं की बुद्धिमताम वरिष्ठम, जो शक्तिशाली देखील आहे पण बुद्धिमान देखील आहे, हा हनुमान देखील आपल्याला मार्गदर्शन देवो. आणि या सगळ्या वानर सेनेनं जसं रामकार्य त्या काळामध्ये पूर्ण केलं तसं रामकार्य आपल्याला करायचं आहे. कोणतं रामकार्य आहे? भारत तर आता स्वतंत्र झाला आहे, भारतात तर आता स्वराज्य आलेलं आहे, परंतु भारतामध्ये आता सुराज्य येणं बाकी आहे. आज देखील आपल्याला बघायला मिळतं की आपल्या देशामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरती भेदभाव केला जातो. माणसांना उच्च नीचतेच्या नजरेतनं बघितलं जातं. आपली असणारी जात पात पंथ भाषा संप्रदाय पक्ष यांच्या भेदाच्या आधारावरती माणसांची व्यवहार होतो. हे सगळं आपण आता मागं सोडून दिलं पाहिजे. ज्याप्रमाणे निषादराज गुहाला प्रभू श्रीरामांनी कडकडून आलिंगन दिलं तसे आमचे जे शोषित वंचित आणि पीडित समाज आहेत त्यांना आपण प्रेमानं जवळ केलं पाहिजे.
आपल्या घासातला घास आपण त्यांना काढून दिला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये हे राज्य येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। रामराज्याची एक पूर्वअट आहे, रामराज्याची पूर्वअट असं आहे की जसं प्रभू श्रीरामचंद्रांचं चारित्र्य उज्ज्वल आहे, धवल आहे, तसं प्रजाजनांचं देखील चारित्र्य उज्ज्वल आणि धवल आहे। त्यामुळे आपल्यामध्ये जर जुनं काही असेल, हिणकस काही असेल, दुर्दैवानं काही दोष असतील तर ते सगळे दोष आपल्याला सोडून दिले पाहिजेत आणि आपल्या चरित्रातून या भारताला नव्हे तर या जगाला आपण मार्गदर्शन केलं पाहिजे। आणि भारत आज अशा उंबरठ्यावरती उभा आहे की जगातील अनेक विचारवंत, जगातील अनेक देश भारताकडे आशेनं बघतायत। याच्यातला 2 प्रसंग मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारण 2-3 वर्षापूर्वी आपण एका अशा आपत्तीचा सामना केला की ज्याच्यामध्ये माणसानं माणसाला भेटायला बंदी होती। कोविडसारखी आपत्ती जशी भारतात आली तशी जगभरामध्ये आली आणि जगामध्ये एक अतिशय छोटा देश आहे, त्याचं नाव आहे केनिया। त्या केनिया देशामध्ये आज भारतापेक्षा तुलनेने संपत्ती कमी आहे, परंतु जो बंधुभावनेचा आविष्कार आहे तो केनिया देशामध्ये आपल्याला दिसतो। आणि त्यांनी भारताला काही टन धान्य हे भारताला भेट म्हणून पाठवलं की तुम्ही आज अडचणीत आहात म्हणून आम्ही आमच्या घासातला घास काढून तुम्हाला देतोय। आमच्या देशातले स्वतःला शहाणे म्हणणारे लोक, स्वतःला विद्वान म्हणणारे लोक त्यांनी थट्टा केली। ते म्हणाले, अरे एवढ्या 140 कोटींच्या देशामध्ये या काही टन धान्यानं काय फरक पडणार आहे। परंतु आपला देश जसा प्रभू श्रीरामांचा आहे तसा भगवान श्रीकृष्णांचा आहे। द्वारकेचं ऐश्वर भोगत असताना दारावरती त्यांचा मित्र आला सुदामा, त्यावेळा श्रीकृष्णांना मोह कशाचा पडलेला आहे? श्रीकृष्णांना मोह पडलेला आहे तो त्यांनी बांधून आणलेल्या पुरचुंडीमधल्या पोह्याचा। ही जी सुदाम्याची श्रीकृष्णांच्या प्रतिभावना होती तीच भावना केनियाच्या लोकांनी दर्शवलेली आहे आणि भारतानं देखील याच भावनेचा विस्तार केलेला आहे। आणि भारतानं जे वॅक्सिन बनवलं, जे लस बनवली ती केवळ भारतातल्या नाही तर जगातल्या 65पेक्षा जास्त देशांना पुरवली। आमच्या देशातले हुशार, स्वतःला विद्वान मानणारे लोक म्हणत होते की एवढं कसं शक्य होणार, परंतु आपण ते करून दाखवलं। आणि भारताच्या या बंधुभावनेचा प्रतिसाद म्हणून त्यावेळेचे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी एक ट्विट केलं। ट्विटरवरती त्यांनी एक फोटो टाकला। त्या फोटोमध्ये त्यांनी काय दाखवलं? आपल्या सगळ्यांना माहिती की रामायणामध्ये ज्यावेळेला लक्ष्मणाला मूर्छा आली त्यावेळेला हनुमंताला आज्ञा झाली की तुम्ही संजीवनी पर्वत घेऊन या। ते संजीवनी पर्वत घेऊन आले। ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी हनुमंत दाखवले, त्यांच्या हातामध्ये संजीवनीच्या डोंगराच्या ऐवजी लसींचा डोंगर दाखवला। परंतु हनुमंत निघाले कुठून आहेत? तर हनुमंत निघालेले आहेत भारतापासून आणि चाललेले कुठे आहेत तर ते ब्राझीलकडे चाललेले आहेत। या एका ट्विटमध्ये भारताचं विश्वबंधुत्व आपल्याला दिसतं। त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम आपल्याला आठवतात, त्यांचा त्याग आठवतो, त्यांचं चारित्र्य आठवतं, त्यांची बंधुभावना आठवते आणि त्यामुळे जगामध्ये अशा घडणाऱ्या शुभ संकेतांना आपण प्रतिसाद देऊयात। श्रीरामांचा आदर्श, सीता मातेचा आदर्श, लक्ष्मणाचा आदर्श, भरताचा आदर्श, हनुमंताचा आदर्श आमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त कसा येईल तो आपण प्रयत्न करूयात। आणि जे स्वप्न आमच्या पूर्वसुरींनी बघितलेलं आहे की भारत माता पुन्हा जागृत झालेली आहे, ती आपल्या सिंहासनावरती आरूढ झालेली आहे, ते स्वप्न आता दिसायला लागलेलं आहे। आजचं जे रामाचं मंदिर आहे ते राष्ट्राचं मंदिर आहे, ते विश्वाचं मंदिर आहे। पंढरपूरचे वारकरी जसे पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराचा कळस दिसतो त्यावेळेला ते धावायला लागतात, तसं हे भारतभूमीच्या वैभवाचा कळस दिसू लागला आहे। तो कळस जरी दिसू लागला असला तरी तो दूर आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं, परिश्रम करणं आवश्यक आहे। दिसू लागला जवळी मंगल देशाचा वैभव काल, दिसू लागला जवळी मंगल देशाचा वैभव काल, उत्साहाने एकत्वाच्या मार्गावर करता चाल। या एकत्वाच्या भूमिकेतून आपण आपल्या मार्गावरती चाल करावी ही एक नम्र प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या समोर करतो आणि थांबतो। धन्यवाद। सुधीर सर गाडे यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो।